स्टार प्रवाह परिवार पुरस्कारच्या पडद्या मागची गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे. लिखाणाचं मुख्य काम सहलेखकावर सोपवलं आणि मी गांधारीची भूमिका घेतली. लिखाणाचे पैसे मिळतात कळल्यावर पोटाचा कट्टा करून संहिता वाचनाचा अभिनय केला. या अभिनयाला पुरस्कार नाही तर झुंबर डोक्यात टाकून तिरस्कार मिळेल कळल्यावर माझे धाबे दणाणले. माझा नृत्याविष्कार नसल्यानं प्रेक्षागृह रिकामं होतं. पण मुख्य कार्यक्रम संध्याकाळी असं नर्तकांनी सांगून माझा भ्रमनिरास केला. माझा पारा चढणारच होता पण मला कूल करायला न कूल आला. मग प्रसिद्धी परामुख दिग्दर्शकांनी माझ्या रिळातून एक्झिट घेतली. रेड कार्पेट अर्थात लाल पायघड्यांवर येणाऱ्यांची चाल टिपून माल करून मला माल होणारे हेच ते समाज माध्यम प्रतिनिधी. चकचकीत दिसणाऱ्या मंचा मागे काही आधारस्तंभ, काही स्तंभ आणि माझ्यासारखे शुंभ असतात. हा सोहळा नव्हता साधा सुधा, कारण गात होता आदर्श दादा. केसामध्ये गजरा फिरतन गजऱ्यावर नजरा अशा गाण्यांवर सुटातले साहेब लोक, वृंदा आणि मोनिका सारखे सेलिब्रिटी लोक, काही साजिरी गोजिरी लोक फक्त तर्जनी नाचून एक बोटे नर्तक झाले आणि काही नर्तक झाले. सध्या गॅस टंचाईमुळे घरोघरी 2-2 मातीच्या चुली असल्याचं खुद्द सुमित पुसळ्यांनी मला सांगितलं. रीडमध्ये या म्हटलं तर पडद्यामागचे सृजन कलाकार, वाहिनीचे प्रतिनिधी, नृत्य दिग्दर्शक संघ सगळ्यांनी हात झटकले. प्रायोजकत्व मिळवण्यासाठी आम्ही अशा पद्धतीनं ओरिओ बिस्किटची जाहिरात केली. अर्थव्यवस्थापक आणि निर्मात्यांना रीड मध्ये घेऊन गुळ लावला. सोहळा संपून घरी निघालो. मोठमोठ्या कॅमेऱ्यांची सवय झाल्यानं वृंदानी छोटा कॅमेरा पाहून मान वळवली. थकून बागून आल्यानंतर मी सकाळसारखा झोपेत दिसत होतो. जाता जाता अस्ताव्यस्त अवस्थेतही छान कसं दिसायचं याचा मोनिकाने डेमो दिला.